शिवाजी मस्के, राहणार आंबी, तालुका भूम, जिल्हा धाराशिव. त्या दिवशी रात्री खूप पाऊस पडत होता. घरामध्ये पाणी घुसले आणि तेवढ्याच पावसामध्ये बाहेर जाणं न येण्यामुळे शेळ्या भिंती म्हणजे कोट्यात एक कोटा पडला आमचा. कोट्यातल्या शेळ्या होत्या, एक 4-5 शेळ्या होत्या. 2-3 वाचल्या. एक शेळी आणि एक मोठे बोकड मेले. ते भिंत अंगावर पडल्यामुळे ते मेले. आणि इथं सगळं पाणी घुसलं होतं घरात. आतमध्ये भिंत पडली, मागची भिंत पडली, एक 2-3 भिंती पडल्यात आणि शेळ्या आमच्या मेल्यात. कोटा बी पडला होता. पाऊस खूप येत होता त्यामुळे बाहेर जाता आले नाही. आमच्या घरच्यांना असा एक आजार आहे की त्या आजारामुळे चालता येत नाही, फिरता येत नाही, कुठेही जाता येत नाही, हालता येत नाही. आणि तो आजार असा आहे की एक 20-25 वयाच्या पुढं चाललं की आपला जी लहान मेंदू असतो ना, त्याला रक्तपुरवठा कमी होतो आणि ते शरीर काम करायचं सोडून देतं. तो आजार आमच्या आजोबांच्या वडिलालाही होता. त्यांचा आजोबाला आला आहे, त्यांचा आमच्या वडिलाला आहे. माझे वडील म्हणजे मिलिटरीमध्ये होते आणि त्यांना ह्या आजारामुळे इकडं गावी आले. गावी आल्यावर एक 2-3 वर्ष त्यांनी काम केलं असेल. म्हणजे एक छोटंसं दुकान होतं चप्पल शिवायचे. चप्पल हे 2-3 वर्ष शिवले. पुन्हा त्यांना चालता येणं, फिरता येणं, एका जागेवर जे बसलेच म्हणजे पुन्हा माझ्या मम्मीने आम्हाला पहिल्यापासून मला जसं कळतंय तसं माझे वडील बसलेले होते. माझ्या मम्मीने मला पहिल्यापासून ते सेंटरिंगला बांधकामावर जाऊन मला आणि माझ्या बहिणीला जगवलंय. आमच्या वडिलांनंतर आमच्या चुलत्यांना सुद्धा हाच आजार आहे. त्यांना सुद्धा म्हणजे काही काम करता येत नाही, चालता फिरता येत नाही, एका जागेवर बसून आहेत. त्यांना जेवणसुद्धा दुसऱ्याला चारावं लागतंय. आमच्या घरामध्ये 2 कर्ते पुरुष होते. माझे वडील तर वारले आणि चुलता आहे, त्यांना सुद्धा काही करता येत नाही. आता करता धरता मी एकटाच आहे. मी पण सध्याला 12वीला आहे. 12वी एक छोटंसं दुकान आहे चपलाचं, तेच बघतो. माझी बहीण ग्रॅज्युएट आहे. आता तिला पुढे शिकायचे आहे, पण आर्थिक परिस्थिती खूप बेकार आहे. त्याच्यामुळे माझी आईसोबत ती कामाला जाते आणि इकडं तिकडं तिला आता शिकण्याची इच्छाच मिळाली. कारण जी आर्थिक परिस्थिती आहे तीच खूप नाजूक आहे. आपल्याला पुढे शिकायचे तर पैसे तर लागणारच, पण पैसा घरात यायला मार्गच नाही तर शिकणार कसे. आम्ही पैशाच्या आशेने आम्हाला 2-2.5 एकर शेती आहे. त्या आशेने आम्ही उडदाचे पीक घेतले होते आणि उडदाचे पीकसुद्धा निसर्गाने आमच्या हातातून हिसकावून घेतल्यासारखे झाले. कारण आमचा उडीद पूर्ण पाण्यात होता. आमचं रान सगळं वाहून गेले. काय पूर्ण पाण्यात असल्यामुळं काढता आलं नाही. ते असं शेंगाच त्याच्या भरल्या नाहीत, दाणे भरले नाहीत. त्यामुळं उडदाचे पीकसुद्धा गेले आमचे. आता आम्हाला 2-4 शेळ्या आहेत, त्याच्यावरच आमचं कुटुंब कुठंतरी चालतंय. माझी आई मजुरी करते, मोलमजुरी करते आणि आम्हाला घास भरवते असं म्हणल्यासारखं झालं आहे. आणि आमच्या शेळ्या ज्या होत्या त्या पण 5 शेळ्या होत्या. आता त्यातल्या 2च राहिले. तर एक शेळी आणि एक मोठं बोकड ते म्हणजे एक कोट्यात आमचं असं गुंतून मेले. त्यांच्या अंगावर भिंत पडली त्यामुळे मेलेत. आणि आता सध्याला 2 शेळ्या आणि 1-2 लहान करडं आहेत. त्याच्यावरच आता माझी आजी असते त्यांच्या मागे, तेच बघते ते शेरड्यांचं. आता ते सध्याला आमचं त्याच्यावर हे चालू आहे. आमच्या घराच्या भिंती इतक्या खराब झाल्या आहेत की पावसामुळे त्या भिंती पूर्ण भिजल्यात आणि ते पडायला झालेत. काही तुम्ही मागं बघू शकता, हे सगळं पडायला झालं आहे. पूर्ण पाणी घुसल्यामुळे भिंती पडल्यात. आता आमच्याकडे सध्याला एकच रूम आहे, त्यात आम्ही 6 माणसं राहतो. आणि सध्याला सगळे हे बांधकाम म्हणजे हे घर कमीत कमी 100 ते 150 वर्षापूर्वीचं आहे. त्याच्यामुळे त्याचा आता खूप पडल्यासारखं झालं आहे. ते पडलं आहे सध्याला. तुम्ही तिकडं बघू शकता, कोटा पडला, हे आमचं घर पडलं आहे, ह्या घराची मागची भिंत पडली, सगळं पडलं आहे. आणि आम्हाला राहण्यासाठी एकच खोली आहे सध्याला. आणि आमची आर्थिक परिस्थिती आहे इतकी नाजूक आहे की तुम्ही स्वतः जर बघितलं तरच तुम्हाला समजेल, असं कोणालाही समजणार नाही. बांधण्यासाठी आम्हाला घरकुल आले आहे, परंतु आमच्याकडे पैसे नसल्यामुळे कामाची सुरुवात करायसुद्धा पैसे राहत नाहीत, पैसे नाहीतच. आणि त्याच्यामुळे आम्ही घरकुलसुद्धा बांधू शकत नाही. ह्या घरातच आम्हाला राहावं लागतं आहे.